रामकृष्ण हरी. मी अक्षय परीट. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार अंकलीकर यांचे हे दोन मानाचे अश्व आहेत. एकावर माऊली स्वतः स्थानापन्न झालेले असतात आणि एकावर माऊलींच्या श्रीमंत शितोळे सरकारांचा ध्वज घेऊन स्वार असतो. हे अश्व कर्नाटक येथील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अंकली या गावावरून पालखी सोहळ्यासाठी येत असतात. पालखी सोहळ्याआधी हे अश्व 10 दिवस अंकलीवरून निघून 10 दिवसाचा पायी प्रवास करत हे अश्व आळंदीमध्ये पोहोचतात. प्रस्थानाच्या आदल्या दिवशी आळंदीमध्ये पोहोचल्यानंतर माऊलींच्या अश्वांना संस्थान मालक व आळंदी ग्रामस्थांच्या तर्फे स्वागत केलं जातं आणि त्यानंतर माऊलींच्या अश्वांचे विधिवत आळंदीमध्ये मंदिरात दर्शन होतात. तदनंतर माऊलींचे दोन्ही अश्व पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरपर्यंत असतात. ह्या अश्वाचं नाव हिरा आहे आणि माऊलींचा जो अश्व आहे त्याचा मोती नाव आहे. नेमकं रिंगणाला कशा पद्धतीने तयार असतात? माऊलींच्या पालखी सोहळ्यात चार गोल रिंगण होतात व 3 उभे रिंगण होतात. उभ्या रिंगणामध्ये सरळ म्हणजे उभ्या रिंगण होतं. एकावर माऊलींचा अश्व मोकळा असतो आणि एकावर अश्वस्वार जरीपटका घेऊन असतात आणि दोन्ही अश्व धावत हे पालखीपर्यंत जातात. पालखीला प्रदक्षिणा करतात व परत पहिल्या दिंडीपर्यंत पळत येतात. कर्नाटकवरून बेळगाव जिल्ह्यातील शितोळे अंकली येथून हे अश्व पूर्वीपासून ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून हेच अश्व श्रीमंत शितोळे सरकारांकडून माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी असतात. घोड्यांचा इतिहास म्हणजे पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून हे दोन्ही अश्व माऊलींचा जो तुम्ही तंबू बघताय, माऊलींचा तंबू आणि माऊलींसाठी रोजचा नैवेद्य हा श्रीमंत शितोळे सरकारांकडून सेवार्थ अखंडपणे चालू आहे आणि माऊलींचा जो तुम्ही तंबू बघताय तोही श्रीमंत शितोळे सरकारांकडून सेवार्थ उभारला जातो. माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर गोपाळकाला झाला की माऊलींच्या पालखीला परतीच्या प्रवासासाठी वाखरीपर्यंत सोडल्यानंतर हे अश्व कर्नाटकात स्वग्रामी दाखल होतील. ही परंपरा अंदाजे आता 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे दोन अश्व आहेत ते 4-5 वर्षापासून माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी आहेत. तसं काय पूर्वतयारी असे नसते. इथं समाजामध्ये आल्यानंतर त्यांना सवय होऊन जाते आणि माऊलींची श्रद्धा अशी आहे की माऊलींचा एकदा बुक्का लावला की ते अश्व दोन्हीही व्यवस्थित पंढरपूरपर्यंत त्यांना हे करणार.